गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज मी आलेली आहे DYP मॉलला। तर तुम्हाला मी दाखवणार आहे क्रिसमस सेलिब्रेशन DYP मॉलमध्ये ह्यावेळी जरा जोरशातच झालेला आहे। तर आम्ही काय एन्जॉय केला आणि आम्ही काय काय बघितलं तुम्हाला दाखवतोच। तर चला आजच्या ह्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर आम्ही निघालो 7 वाजता, भरपूर ट्रॅफिक होतं। तर आता आम्ही चाललेलो आहोत DYP मॉलला। तर सुरुवातीलाच आम्हाला एंट्रन्सला फार छान वाटलं, कारण की भरपूर अशा सुंदर लाइटिंग्स लावलेल्या, एकदम भारी मस्त केलेलं असं लाइटिंग स्टारचं बघू शकता तुम्ही, अगदी सुंदर। पार्किंग तर सगळं फुल होतं। मग आम्ही पुढे गेलोत तर बघू शकता एवढी गर्दी होती गेटच्या बाहेरच। तर आतमध्ये काय काय आहे पाहण्यास मी एक्सायटेड आहेच। तर चला पाहूया। तर पार्किंगमध्ये कशी तर जागा भेटली आणि आम्ही आता चाललेलो आहोत वरती बघायला की काय आहे नक्की एवढी गर्दी आणि काय काय सेलिब्रेशन चालू आहे क्रिसमसचं DYP मॉलमध्ये। तर चला बघूया। सुरुवातीलाच खूप सुंदर अशा लाइटिंग्स केलेल्या आणि खूपच छान वाटलं बघून। तर सगळे तर फोटोशूट करायला नक्की जात होते राईट साईडला, एवढ्या छान लाइटिंग्स केलेल्या आणि ह्या साईडला गेम ॲक्टिव्हिटी वगैरे होत्या लहान मुलांसाठी। तर असं ह्या प्रकारे इथं बघू शकता ह्या लाइटिंग केलेल्या आणि सगळेजण तिथे जाऊन फोटो काढत होते। जसं काय हा फोटोचा स्पॉट झाला होता, फार छान वाटत होतं। आणि त्याच्यानंतर मग आम्ही आतमध्ये एंटर करायला गेलो तर बघतोय तर काय एवढी गर्दी, बापरे। आणि हा बघा आपला DYP मॉल, तर किती सुंदर दिसत आहे, अगदी छान डेकोरेशन केलेलं आहे, लाइटिंग्स वगैरे। तर अगदी छान वाटलं गेल्यानंतर। आणि इथे बघू शकता सॅन्टा क्लॉज आहे, सगळ्यांना चॉकलेट्स वाटत आहे आणि सगळ्यांची गर्दी बघू शकता। सॅन्टा क्लॉजकडे चॉकलेट्स घ्यायला सगळेजण जात आहेत, भरपूर गर्दी होती, मजा आली फार। आणि नंतर इथे मिक्की माऊस असा होता, लहान मुलांना फार आवडतं असं मिक्की माऊस वगैरे। तर हे असे मॉलमध्ये असतातच, गुंडूला पण मी दाखवला। तर मिक्की सोबत असा व्हिडिओ शूट केला, मजा आली आणि गुंडूला मिक्की फारच आवडला। मग गुंडू म्हणत होता घरी घेऊन जाऊया, म्हटलं घरी नाही येणार तो, तर चला आपण आत बघूया। तर अशी गर्दी होती, बाहेरचा सीन बघा, मी आतमध्ये गेल्यानंतर गेटवरनं हा शूट केला आहे। तर अशी गर्दी होती, बाहेर भरपूर ॲक्टिव्हिटीज चालू होत्या म्हणून बाहेर जास्त गर्दी होती। आणि आतमध्ये मस्तपैकी गाणी म्हणत होते, तर छान अशी सिंगर आले होते, त्यांच्या गाण्याने तर फारच जास्त मजा आली। गाणी ऐकून झालं तर म्हटलं आता मॉल फिरून येऊया आपण, आणि थोडंसं खाऊन पिऊन आम्ही इथून निघणार होतो। फार मजा आली। आता फर्स्ट फ्लोअरवरती आम्ही जात होतो, तर इतकं छान दिसत होतं, बघू शकता तुम्ही, वरतून मी हा शॉट घेतलेला आहे, मला फारच छान वाटलं। तर असं आपल्या कोल्हापूरमध्ये DYP मध्ये छान सेलिब्रेशन झालेलं आहे क्रिसमसचं आणि अगदी सुंदर दिसत आहे। मॉल पूर्ण डेकोरेट केलेला आहे, लाइटिंग्स अँड क्रिसमस ट्री बघू शकता। त्यासोबत भरपूर गर्दी होती, शॉपिंग वगैरे चालू होती लोकांची। आणि असा हा वेळ आम्ही घालवलेला आहे DYP मध्ये क्रिसमसच्या रात्री आणि फारच मजा आलेली आहे। आणि आम्ही इथून थोडंसं खाल्लं पिलं आणि त्याच्यानंतर आम्ही बाहेर गेलो, थोड्या गेम ॲक्टिव्हिटीज केल्या। गर्दी भरपूर होती त्यामुळे काही जास्त दाखवता आलेलं नाही आहे। तर आता आम्ही जाणार आहोत खाली, खाली बघूया काय काय आहे। तर बघू शकता अशी सुंदर क्रिसमस ट्री केलेली होती आणि इकडे फोटो काढायला तर लाईन लागलीच होती। जास्त करून लोक फोटो व्हिडिओ काढण्यात बिझी होते, आम्ही पण आमचे फोटो व्हिडिओ शूट केलेले मस्तपैकी। आणि त्यानंतर आम्ही बाहेर जाऊन थोडेसे पॉपकॉर्न, आणि मला गोळा खायचा होता काला खट्टा, तर पॉपकॉर्न गुंडूसाठी घेतलेले। आणि थंडीत मला थंड खायचं भरपूर आवडतं, तर असा मस्तपैकी काला खट्टा गोळा घेतला, माझा फेवरेट। तर म्हटलं आता कुठेतरी शांत जागा बघूया, तर शांतता नव्हती आणि जागा देखील नव्हती। तर म्हटलं आता जिथे आहे तिथे आपण सुरू करूया। मस्तपैकी आम्ही असा गोळा खाल्लेला आहे बघू शकता आणि आता सर्व एन्जॉयमेंट झालेली आहे। आता आम्ही घरी जाणार आहोत, तर चला। तर मला फार मजा आली आता DYP मॉलमध्ये आम्ही एन्जॉय केलेला आहे। तर आज क्रिसमस मस्त इव्हेंट झालेला आहे, मला फार चला भेटूया व्हिडिओ में, तोपर्यंत बाय बाय।